आज जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी संघटना आणि संघटनांचे प्रतिनिधी व साखर कारखानदार यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली। या बैठकीचा मूळ मुद्दा होता 3000 रुपये ऊसाला पहिली उचल द्यावी। या मागणी संदर्भात कुठल्याही कारखानदाराने ठोस असं एकमत दर्शविलं नाही। शेतकऱ्यांच्या हिताचा एक सुद्धा चकार शब्द इथल्या कारखानदारांनी घेतला नाही। जिल्हा प्रशासन सुद्धा या कारखानदाराला हस्तक्षेप करू शकत नाही अशी हतबलता या ठिकाणी प्रशासनाची दिसून आली। आता खरा लढा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे। गावगाड्यातल्या ऊस उत्पादकांनी वज्रमूठ आवळून आपल्या हक्काच्या कामासाठी रास्त भावासाठी या लढ्यामध्ये उतरून उभं राहावं। सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम आगामी बेमुदत काळासाठी बंद ठेवून आपली उचल 3000 रुपयापर्यंत कशी जाईल यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे हाच एकमेव या आंदोलनातला मार्ग आहे। हे आंदोलन जिल्हाभरामध्ये एकूण 11 तालुक्यामध्ये ताकदीनं युवा शेतकरी संघर्ष समितीच्या सर्व शिलेदारांच्या सोबतीला सर्व शेतकरी संघटना एकजूट होऊन लढणार आहेत। याच पद्धतीनं या आंदोलनामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बाधित करण्याचा कुठलाही आंदोलकांचा हेतू नाही। मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत एकीकडे, त्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे, मग शेतकरी कर्जबाजारी होणार नाही। जर शेतकऱ्यांचा मसनवटा थांबवायचा असेल कुठंतरी आम्हाला आता रस्त्यावर यावं लागेल। गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी या लढ्यामध्ये उत्सुकपणे सहभाग नोंदवून सर्व कारखान्यांचे गाळप रद्द करावं। जे कारखाने 3000 रुपये उचलीचा अधिकृत लेटर पॅडवर घोषणा करतील त्यांच्या कारखान्याचं गाळप चालू करण्याचा निर्णय युवा शेतकरी संघर्ष समिती नंतर बैठकीत करेल। धन्यवाद।